हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत पिकॉक चिल्ड्रन ब्लँकेट, लहान मुलांचं मोराच्या डिझाईनचं ब्लँकेट. मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. स्टार्ट करूयात. स्टार्टिंगला हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला आपण स्टॉप केलेलं. पुढच्या कॉर्नरपर्यंत यायचं आहे, या कॉर्नरपर्यंत यायचं आहे. या कॉर्नरला पण आलेलो आहोत आणि या पॉईंटला 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 चेन. पुढे 3 डबल क्रोशा, 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो सेट स्टार्ट केलेला आहे आपण 3 चेन 3 डबल क्रोशा, हा जो सेट स्टार्ट झालेला आहे तो आपल्याला पुढे हा जो सेट स्टार्ट केलेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत, आणि या पॉईंटला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत घेऊयात चॉकलेटी शेड घेत आणि पुढे लव्हेंडर शेड घेऊयात. नंतर पुढे बघूयात. हे पहा फ्रेंड, आपण आत्ता या पॉईंटला आलेलो आहोत आणि पुढच्या पॉईंटला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या शेडचे या पॉईंटला 2 पॉईंट घ्यायचे आहेत लव्हेंडर शेडचे. नंतर पुढे येलो शेड घ्यायचा आहे. थ्री चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे उलनचा शेड चेंज करायचा आहे आपल्याला. येलो शेड घ्यायचा आहे. येलो शेड जॉईन करून घेऊयात आणि हा जो शेड आहे येलो घ्यायचा आपल्याला, तो या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे. पहा, आपण या पॉईंटला येलो शेड जॉईन केलेला आहे आणि या पॉईंटपासून येलो शेडचे या पॉईंटपर्यंत जेवढे बसतील तेवढे पॉईंट घ्यायचे आहेत. त्या पॉईंटपर्यंत येऊयात आपण आणि नंतर पुढे पिंक शेड घ्यायचा आहे. एकच पॉईंट घ्यायचा आहे पिंक शेडचा. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला पिंक शेड जॉईन झालेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन टू 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेड जॉईन करायचा आहे आपल्याला. 2 पॉईंट घ्यायचे आहेत लव्हेंडर शेडचे पुढे. नंतर त्याच्या पुढे पुन्हा पिंक शेड घ्यायचा आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला
लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण लव्हेंडर शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा, या पॉईंटला हा शेड जॉईन केलेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे आणि पुढे 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. या शेडचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत, 2 पॉईंट घ्यायचे आहेत. नंतर पुढे पुन्हा पिंक शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या कॉर्नरला हा शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढचे 2 पॉईंट 2 पॉईंट लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. लव्हेंडर शेडचे 2 पॉईंट टाकायचे आहेत या पॉईंटला. नंतर पुढे येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. पुढे जॉईन करून घेऊयात. आपला शेड जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला या शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे येलो शेडचा. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. ही जी डिझाईन आहे, ही डिझाईन आपल्याला या पॉईंटला टाकायची आहे आणि पुढे लव्हेंडर शेडचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पिंक शेड पुढे घ्यायचा आहे आपल्याला. पिंक शेडचं या पॉईंटचं हा पॉईंट घ्यायचा आहे पिंक शेडचा. पिंक शेड घेऊयात जॉईन करून. पहा फ्रेंड, आपला पुढचा शेड जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे लव्हेंडर शेड पुढच्या पॉईंटला घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो लव्हेंडर स्टार्ट केलेला आहे आपण, तो आपल्याला पुढे हा जो लव्हेंडर स्टार्ट केलेला आहे तो या पॉईंट पर्यंत घ्यायचा आहे.
हा जो मोरपंखी शेड आहे या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे. आता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला येलो शेड जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे हा जो शेड आहे या शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे. नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला. 3 चेन 3 डबल क्रोशा असं केलेलं आहे. 3 साख्या 3 खांब असं करत आलेलो आहोत आपण. आणि पुढे लव्हेंडर शेडचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे आणि पुढचा जो पॉईंट आहे तो आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे. या पॉईंटला आल्यानंतर पुढच्या पॉईंटला पिंक शेड जॉईन करून घ्यायचा आहे. पिंक शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा, आपला पिंक शेड जॉईन झालेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. 3 साख्या 3 खांब असं करत आलेलो आहोत आपण. टेप बदललेली आहे आपली. इथून पुढच्या ब्लँकेटची जी टेप होती ती बदललेली आहे. त्या पॉईंटपासून पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. हा जो पॉईंट आपण घेतलेला आहे तो पॉईंट या पॉईंटला घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटमध्ये आहोत. पुढे आपल्याला 1 2 3 हे 3 पॉईंट या पॉईंटला टाकायचे आहेत. 1 2 3 आणि त्या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पिंक शेड या पॉईंटला संपलेलं आहे आपलं काम पिंक शेडचं. पुढे लव्हेंडर शेड घेऊयात. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे मोरपंखी शेड जॉईन करायचा आहे आपल्याला आणि हे जे 2 पॉईंट आहेत ते मोरपंखी शेडचे घ्यायचे आहेत आणि पुढे या पॉईंटला येलो शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण तो शेड जॉईन करून घेऊ. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला शेड जॉईन झालेला आहे आणि
या पॉईंटला या साईडचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत. पुढे येलो सेट जॉईन करायचा आहे. 2 पॉईंट झाल्यानंतर 3 चेन 3 डबल क्रोशा आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक केलेला आहे. 3 चेन घेतलेले आहे, 3 डबल क्रोशे, 1 डबल क्रोशा झालेला आहे. आता हा 2 डबल क्रोशा आणि हा 3 डबल क्रोशा. पुढे येलो सेट जॉईन करायचा आहे आपल्याला. पहा फ्रेंड, या पॉईंटला पुढचा सेट जॉईन केलेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या पॉईंटला या साईडचं एकच घर घ्यायचं आहे, 1 पॉईंट घ्यायचा आहे. पुढे लव्हेंडर सेट घ्यायचा आहे आपल्याला. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर सेट घेऊयात. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे चॉकलेटी सेट घ्यायचा आहे. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला चॉकलेटी सेट जॉईन केलेला आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला. पुढे या साईडने 3 चेन 3 डबल क्रोशा. या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट होत आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा, 3 साखळ्या, 3 खांब असं केलेलं आहे प्रत्येक वेळेला. पुढच्या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे. पुन्हा 3 चेन 3 साखळ्या, 3 खांब. आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे या पॉईंटला. हे पहा, आपला हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट झालेला आहे. आणि फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय, थँक्यू.